रात्रीचे झोपत नाही आणि आता परेशान करते, दिवसा बी परेशान करते, रात्रीचे बी परेशान करते, झोपत नाही. एक पोरग इकडे धिंगाणा घालतंय, एक पोरग तिकडे धिंगाणा घालतंय. दादू चल बरं इकडे वर झोप पण चल इकडे. हे इकडे काय करावं त्याला सकाळी घेऊन गेलो मस्त बारीक मशीन करून आणली आणि हे बघा हे बिलकुल बी झोपत नाही. हॅलो गाईस, आम्ही आलो फिरायला. आम्ही कुठं आलो ते तुम्हाला आता सांगणार नाही. हे बघा मम्मी, नमस्कार. आणि हे आमचा दुग्गुदॉन. तो खातोय काडाकडी, ते खातोय आईस्क्रीम मधला पोंगा. पण काय केलं आम्ही बाईक वर होतो, त्याच्या मम्मीने खाऊन घातला अर्धा. ते आहे का खाऊन देत नाही रे, पोराला खाऊन देत नाही. आणि आम्ही आता भूक लागली आता. आणि तुम्हाला पाणी नाही पिले मध्ये घ्या यांना घरून निघलं ना बाहेर तर पाणी पितो. हे बघा आमचा ऋतू बाळ. ऋतू बाळाला घातलाय दुग्गीचा शर्ट घातलाय, त्याला किती छान दिसते बघा ना. छान छान पोगड. चला तर आम्ही आता कॅपचा शर्ट घेणार. फ्री ट्रिप, फ्री ट्रिप. तुम्ही लेकरं टाकायला आणले काय? त्याला मजा वाटायची. फ्री पाळी. काय घ्यायचं तुम्हाला? घ्या पटापटा. किती मजा वाटेल बायांना. हेवा नाही कसं बसलंय. आम्हाला 1 मिनिट मी पळत राहतो. तुम्ही तर जायचं बीच आहे का दादू? घ्या ना प्लीज. घेऊ द्या ना पप्पा, मी देईन तुम्हाला घरी गेल्यावर. काही बी नसतं घ्यायचं शिवानी असं. प्लीज घ्या ना, घ्या. पोरींचं पोरग येईन ते. भारी दिसून पोरी. घ्या ना, एवढंच घ्या. बाकी सामान ठेवून द्यायचं. ऍक्शन पेन घे ना. ऍक्शन. रिॲक्शन येलो. एकच वटणी सापडली. सेम आहे ना मॅचिंग. काय खेळ लावला तुम्ही? काय वडणी नाही सापडली आणि मॅच नाही होणार. झालं ना. तुमच्या पाय पडावं लागतं. नाही पडायला आणि वा बाई. पागल आहे का काय रे शिवानी तू? नाही पडावं लागतं ना. अरे तुम्ही ठेवा ना. वडणी घेतली स्वतः कोण? डुगू इकडे बघ. पर्पल डे. इकडे बघ ना. ए अरे हे बघा डुगू कसं मस्त दिसते. व्हिडिओ निघला. डुगूचं पेन. मम्मीला पहिले घराच्या बाहेर काढा लवकर, कारण मम्मीला टाइमपास करायची आणि मला झोपून पण द्यायला. रात्री 2 वाजल्यापासून मी झोपलेलं नाही आहे. काय सांगावं तुम्हाला. आणि हा बघा काय काय म्हणला? जायचंय म्हणतो त्यो. जाय मोबाईल न घेऊ तिकडे जाय. चल ए दादू. ते बॉक्सच्या मागे गेला नाही, ते तांब्याच्या मागे गेला. चापाचाप्या करायला बरं आता. घरात चापाचाप्या करायला नाही पोरग. ए दादू दादू दादू. बर शेवट नसते. भरले काय याच्या बॅगा भरल्यात बघ आता. एवढ्या बॅगा ही घेऊन चालली गावाला. जाय बाई पावसा पाण्याचं माझी जाय. एकच बॅग आहे. याला घेऊन एक व्हिडिओ काढा. ते यायलाच नाही का? येतो, ते येतो. मोबाईल द्यायला नाही ते रडतं ते रडतं. व्हिडिओ काढला. चला आता यांचा व्हिडिओ होत राहील. ए सुख करता
हर दिन संडे असं वाटते मीच आहे तिथं बसलेली मॉम माहितीये. मैंने कैलकुलेटर कहा असं वाटते मीच आहे तिथं मेरी बसलेली. मानो जो भी काम को सब जवळ कुछ वाटतं मानते हैं बाद में माझ्या पछताते बसायचं हैं सगळं उसकी है ना? टेंशन ते ना लो, मीच मैं आहे फिर तिथं ढूंढ- असं वाटत. अच्छा अब भी सिर दर्द होता है तुम्हें हिरोईनला पहिल्यांदा 3D पिक्चर दाखवला हाँ है ना? मी खूप खुश झाले वो म्हणजे ठीक हो छान जाएगा वाटतं. लापरवाही मत करो शायद तुम्हारी बॉडी तुम्हें आणि कुछ आमचं कहना दादू चाहती झोपू है गेला. जैसे उस सूट को एक आध दिन उतार भी दिया करो पडले 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 तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग सुद्धा. आणि सकाळी सकाळी मस्तपैकी छानसा व्हिडिओ काढण्यासाठी घेतलेला आहे. मला चला व्हिडिओ आज शूट करूया, कारण भरपूर दिवस झाले व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. तर त्याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगतो. आणि काल छानपैकी अशी म्हणजे शिवानीला पहिला जो 3D एक्सपिरियन्स होता तो मला द्यायचा होता, म्हणून शिवानीला मी काल मूवी बघायला घेऊन गेलो. मूवी काही एवढी बरोबर नव्हती, तर फक्त 3D होती म्हणून ते मजा वाटली. बाकी फाईट सीन थोडेफार हे ते त्या गोष्टीमुळं. आणि बाकी तुम्हाला सांगतो, आमच्या दादूने आम्हाला जरासंही परेशान केलेलं नाही आहे. छानपैकी राहायला, मस्तपैकी राहायला, खेळला, नाही मस्त एकदम मजा केली काल. आणि असं थोडं 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 फिरायला मी आता त्यांना हळूहळू घेऊन जाणार आहे, कारण खूप दिवस झाले मी बाहेर जात नाही फिरायला, घरीच असतो. आणि सध्या माझं थोडं सीझन पण चालू झालं आहे, म्हणजे कामं वगैरे चालू, त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण थोडे कमी झालेले आहेत. आणि अजून एक त्रास तुम्हाला सांगतो, माझं हे जे ना इकडे हे सुजलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला जास्त बोलता येत नाही, तरी पण मी बोलतोय. म्हणजे चला सकाळी आज व्हिडिओ कसा घेऊन टाकूया, कारण हे जे पोर्शन आहे माझं हे पूर्ण सुजलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल थोडं, ठीक आहे. हे पूर्ण सुजन आल्यासारखी आहे इकडे ह्या साईडला, आणि इकडं पण तसंच वाटतं. इकडं नाही आहे, इकडे जे त्रास आहे ना, माझं तोंड आहे ना, तोंड उघडत नाही जास्त, कारण आतमध्ये सूज आहे. आणि मी डॉक्टरकडे जाऊन भरपूर म्हणजे ठिकाणी चौकशी केली, जाऊन ट्रीटमेंट वगैरे घेतली, पण तेव्हा पण मला फरक नाही पडला. तात्पुरता फरक पडतो, परत तेच. आणि आता एका डॉक्टरने सांगितलं की जास्त बोलू नका किंवा काही करू नका, त्याच्यामुळं सध्या तरी कमीच चालू आहे. आणि अक्कलदाढ काढायची सांगतात, कधी म्हणतात अक्कलदाढीमध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही अक्कलदाढ काढून टाका. आणि मागं बघू शकता तुम्ही शिवानी आलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये. हो आले. तुम्हाला बोलता येत नाही, तुम्ही आम्हाला काल मस्त मूवी बघायला नेलं. हां, यांना मी जरा फिरायला घेऊन पहिल्यांदा पाहिली गेलो मी होतो. 3D. आणि कसं वाटलं? खूप छान वाटलं. मला वाटत नव्हतं मी जाते, कारण नाही का मला काय वाटलं माहिती का, तुम्ही नाही नेऊ शकत, कारण तुम्ही काय म्हणतो म्हणजे पोरग त्याला जमत नाही, चालत नाही, कारण तुम्ही त्याचे नाही, मला वाटलं ते परेशान करून कारण- खरं म्हणलं तर मायबापाने पिक्चर दाखवायला नाही पाहिजे पोराला. पोरांनी नाही पाहिला, पण मायबापा म्हणले चला दोघांनी काय करणार शेवटी. आणि त्यामुळे मला नव्हतं वाटत तुम्ही मम्मी पप्पा तर जाऊ देत नव्हती, पण मला चला जाऊ द्या. कसं जास्त वेळेस हे पण घरामध्ये बसून असतात, घरामध्ये कोणून माणूस बोर होतं. आणि सध्या तर हे चालू आहे माझं, त्याच्यामुळे मी कुठंच जात नाही सध्या, म्हणजे अशा ह्याच्यात. आणि कामामुळे तर मला वेळच नाही भेटत, त्यामुळे व्हिडिओचा पण काही मेळ नाही आहे, कशाच काही मेळ लागत नाही. तुमचं दुखत होतं ना, मग ते दात दुखत होतं, मला बोलता तरी येत होतं. मध्ये दात दुखत होता दातामुळे. आता काय झालं माहिती आहे, हे पोर्शन पूर्ण सुजलं झालेलं आहे. आणि हे सुजल्यामुळे ना मला त्रास होतो, मग मला जास्त बोलता येत नाही. त्यामुळं आम्ही व्हिडिओ नाही काढला. मी तर काढणार होते, पण माझं काय नुसतं काढणार होते. शिवानी रोज असं म्हणती आणि परत काढत नाही. आणि आमचा दादू आहे ना, हे बघा शकता तुम्ही, इकडे बघा, अरे अरे पाय, हे बघा. छानशी कमेंट करा आमच्या दादूला, त्याचं खेळणं चालू आहे छानपैकी. तो खेळतो, काही परेशान करतो, खात नाही, काहीच खात नाही, परेशान करतो. कमेंट मध्ये सांगा बरं लेकर काय खातात जास्त, म्हणजे आम्ही त्यांना देऊ नाही का. बस म्हणलं. तर मित्रांनो असा काही विषय आहे. आणि ताई पण गेलेली आहे, आता तिला जाऊनच 2-4 दिवस झाले. तो पण व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो व्हिडिओ पण मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मला ते पण सांगा. आणि तुम्हाला सांगतो, दाताचं जे दुखणं आहे ना माझं, हे राहिल्याशिवाय तरी कंटिन्युटी व्हिडिओ एकदम प्रॉपरली व्हिडिओ येणार नाहीत, कारण हे थोडा त्रास मला माहिती आहे. मला हे पूर्ण माझं हे पोर्शन आहे ना, हे पूर्ण दुखतं माझं, एक साईडचं एवढं पूर्ण दुखतं माझं. तर त्याच्यामुळं मला थोडा त्रास होतो, बोलता येत नाही त्यांना, परत जेवण करायला पण खूप त्रास. तुम्ही म्हणशाल की बाबा दादा हे असं कसं बोलतोय, तर हे फक्त गोळ्यांचा असर आहे, त्याच्यामुळे मला असं काही वाटत नाही. पण थोडंसं गोळ्यांचा असर उतरला की माझं पूर्ण पॅक होतं. मला हे बघा करायला जमत नाही आहे, आणि मी काहीच खात नाही, सुपारी बिपारी काहीच नाही खात, तरी मला हा त्रास आहे.
तुम्हाला सांगतो ज्याला काही व्यसन नसतं ना त्याला त्रास होतो फक्त म्हणजे काही सुपारी बिपारी खाते ना त्यांच्या मला दाताला काही काय हा होत नाही. हा एवढे 2च बोटं जातात ते. हा पण नाही करत. हा नाही करता असं मला खाताना पण त्रास होतो सध्या पण आता मम्मी गोळ्या म्हणते वगैरे दिलेल्या आहेत त्या गोळ्या चांगलं वगैरे दात काढू नये पण तुम्हाला दाताला त्रास नाहीये डॉक्टरने ना? मला इथे इन्फेक्शन सांगितलं होतं मध्ये आणि ती अक्कल दाढ काढायला सांगितली पण मी नाही काढली. माझी एवढी हिंमत होत नाहीये तुम्हाला क्लिअर सांगतो दाढ काढायची. किती कारण वेळा दाढ काढायची सांगितलं मी म्हणलं पण दाढ काढून या. हिंमत पाहिजे अशी वडून काढायला. स्वतःला तकलीफ द्यायचं आम्हाला शिकवलंच नाही म्हणजे स्वतःवरूनच होत नाही ती गोष्ट. तर असं काही विषय आहे आणि शिवानी काढून घ्या तुम्ही तुमची दाढ कारण तुम्हाला त्रास नाही होणार. तो किती दिवसापासून तुम्हाला त्रास होतो की खाता येत नाही बोलता येत नाही त्यापेक्षा आपण आपलं काढलेली बरं. मागच्या आणि वेळेस सध्या तरी आम्ही दोघंच आहेत व्हिडिओमध्ये. तुम्हाला बाकीचे तर आधी दिसले असतील व्हिडिओमध्ये आणि हा आता व्हिडिओ आणि 3D मूवी बघायला गेले तुम्ही त्यातलं थोडं शूट केलेलं आहे नाही का ते बघू शकतो तुम्ही. खूप मस्त मस्त आणि वाटलं. व्हिडिओ जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्या टाकण्याचा मूवी प्रयत्न मध्ये करेन. काही समजलं तर नाही मला म्हणजे तशी चांगली होती मस्त म्हणजे लास्टला मला थोडं समजलं त्यातलं पण मूवी 3D पिक्चर बघायला वाव एवढी मजा आली माहिती आणि अजून एक एक्सपिरियन्स देणार मी तिला 4DXचा. तर 4DXचा पण सुद्धा असे मस्त खुर्च्या बिडच्या हालत्या 4DX इथं आहे का? नाही इथं नाही मुंबईला आहे ते. तर आपण तिकडे जाऊ त्यावेळेस तुला मी एक्सपिरियन्स देईल त्याचा. आणि आमचा दादू जो आहे ना तो खूप आजकाल तंग करायला लागलाय. त्याला मस्त त्याला पप्पाच्या मागं लागायचं शिकलाय तो तुम्हाला सांगतो. एवढा पर्सेंटेज छानशी कमेंट करा त्याच्यासाठी. आता मोबाईल पकडायचा मोबाईलवर काय करायचं चल मध्ये. तर चला व्हिडिओ मी आता इथे एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आमचा दादू असाच खेळत राहतो दिवसभर. झाला सबस्क्राईब करा लाईक करा. भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. बाय बाय. काळजी घ्या. मी पण काळजी घेतो. माझं नीट होईनच समजा त्याच्यात. आता मग दाढीचा विषय ना तर दाढ काढूनच घेतो. मी दाढ काढूनच घ्या ना त्यापेक्षा त्रासच नको ना. चला आता पण उशीर व्हायला तुमचं लागला असं म्हणणं आहे की एक दाढ काढली का लाईन लागेल तुमचं म्हणणं आहे. माझं म्हणणं नाही कारण डॉक्टर